Hello students, now we start next part of the lesson Maratha Sardars, the famous house of the Bhosle. Okay, the Bhosle of वेरूळ म्हणजे वेरूळचे भोसले. मालोजी राजे भोसले द पाटील ऑफ वेरूळ. मालोजी राजे भोसले हे वेरूळचे कोण होते? पाटील होते. वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ शिवा आणि ते खूप मोठे शिवभक्त होते, थोर शिवभक्त होते. बाबाजी राजे had two sons. Maloji Raje was the elder and Vithoji Raje the younger. Babaji Raje Bhosle had the rights of a patil in the Verul village. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले कोण? तर मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले. इथं दाखवले बघा, हे दोन मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे कोण होते? बाबाजी राजे भोसले यांची ती मुले. ओके. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती. वेरूळ गावची पाटीलकी जी होती ती कोणाकडे होती? बाबाजी राजे भोसले यांच्याकडे. मालोजी राजे अँड विठोजी राजे वेअर बोथ ब्रेव अँड एंटरप्राइजिंग. मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोघेही कर्तबगार होते आणि शूर होते. दे हॅड इन देअर सर्व्हिस मेनी आर्म मराठा ट्रूप्स. म्हणजे त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी सरदार होते. इट वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. तो काळ फार अशांततेचा होता. द मोगल एम्पिरियर फ्रॉम दिल्ली हॅड अटॅक द किंगडम ऑफ निजामशाह. दौलताबाद वॉज देन द कॅपिटल ऑफ निजामशाह. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. तो काळ कसा होता? अशांततेचा होता. म्हणजे निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली, त्याच्यावरती तो लढाई करण्यासाठी आला होता. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहाची राजधानी होती. अंबर वॉज द वजीर ऑफ चीफ मिनिस्टर. आणि तेथील मलिक अंबर नावाचा जो वजीर होता तो मोठा तिथला चीफ होता, चीफ मिनिस्टर होता. मलिक अंबर वॉज एबल अँड वाईज. आणि तो कसा होता? मोठा कर्तबगार आणि हुशार होता. चीफ मिनिस्टर म्हणजे इथं वजीर ह्या अर्थाने वापरलंय. मलिक अंबर वॉज एबल अँड वाईज. तो कसा होता? हुशार आणि कर्तबगार होता. द टू capable and brave brothers from Verul son caught his attention. On his recommendation, the Shah conferred on Maloji Raje the Jagir of Pune and Supe Parganas. म्हणजे काय झालं? त्याने दौलताबादजवळ वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली होती. म्हणजे कुणाकुणाची? भोसले बंधू म्हणजे विठोजी राजे आणि मालोजी राजे यांची कर्तबगारी त्यांनी पाहिली होती. त्याने काय केलं? निजामशहाजवळ त्या कर्तबगारीची वाखाणणी केली. म्हणजे त्या निजामशहाला सांगितलं की हे दोन जे विठोजी राजे आणि मालोजी राजे हे दोन मोठे मराठी आहेत ते कसे आहेत? शूर आहेत आणि कर्तबगार आहेत. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली. मग काय केलं त्यानं? त्यांना बोलवलं आणि त्यांना पुणे व सुपे ह्या परगण्याची काय दिली? त्यांना जहागीर दिली, त्यांना जमीन वगैरे दिली. त्यामुळं काय झालं बघा? सो भोसले बिकेम रिच अँड पॉवरफुल. त्यामुळं भोसले कसे झाले? त्यांच्या घरी वैभव आले, ते रिच झाले, श्रीमंत झाले आणि शक्तिशाली झाले. मालोजी राजेच वाईफ वॉज मालोजी राजेच वाईफ वॉज उमाबाई. मालोजी राजांची पत्नी कोण? उमाबाई. ती बघा, सी केम फ्रॉम द हाऊस ऑफ निंबाळकर्स ऑफ फलटण. मग ती कुठली होती? तर ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती.
दे हॅड 2 सन्स शिवाजी अँड शरीफजी. आणि त्यांना 2 मुलगे होते. एकाचे नाव होते शहाजी, सॉरी शिवाजी म्हटलं मी, शहाजी अँड शरीफजी. त्या दोघांना 2 मुलगे होते. एकाचे नाव होते शहाजी आणि दुसऱ्याचे नाव होते शरीफजी. मालोजी राजे अँड हिज वाईफ उमाबाई आणि त्यांचे 2 मुलगे शहाजी अँड शरीफजी. ओके. नेक्स्ट, मालोजी राजे वॉज किल्ड इन अ बॅटल ॲट इंदापूर. इंदापूरची म्हणजे इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजे मारले गेले. त्यांचा तिथं मृत्यू झाला इंदापूरच्या लढाईमध्ये. ॲट द टाईम शहाजी वॉज ओनली 5 years ओल्ड. आणि त्यावेळेला शहाजी राजे हे फक्त 5 वर्षांचे होते. देन विठोजी राजे लुक्ड आफ्टर द चिल्ड्रन अँड द जहागीर. मग परत विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि त्या जहागिरीचा काय केला, सांभाळ केला. लॅटर ही आस्क्ड इन मॅरेज फॉर शहाजी द डॉटर ऑफ लखुजी राव जाधव. म्हणजे नंतर काय झालं, पुढे त्यांनी शहाजी राजांसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली. म्हणजे त्यांनी सांगितलं की शहाजी राजांच्यासाठी जिजाबाईंना मागणी घातली. म्हणजे त्या लखुजी जाधवांना सांगितलं की आमच्या शहाजी राजांचं लग्न तुमच्या मुलीशी लावून द्या. जिजाबाई द डॉटर ऑफ लखुजीराव वॉज वेल फेवर्ड बाय द गॉड्स. लखुजीराव असेप्टेड विठोजी राजेच प्रपोजल. बघा, जिजाबाई लखुजी जाधवांची जी मुलगी लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती आणि त्यामुळे जिजाबाईंसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. म्हणजे त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणले, आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या पुतण्यांबरोबर लावून देतो. लखुजीराव वॉज अ ब्रेव अँड व्हॅलेंट सरदार इन अ कोर्ट ऑफ निजामशाह. निजामशाहीतील एक शूर आणि पराक्रमी सरदार म्हणजे लखुजीराव जाधव. ही केप्ट अ लार्ज आर्मी ऑफ हिज ओन. ते मोठे फौज फाटा बाळगून होते. ही कमांडेड ग्रेट रिस्पेक्ट अँड ऑनर ॲट द कोर्ट ऑफ निजामशाह. ही सेलिब्रेटेड द वेडिंग ऑफ शहाजी राजे अँड जिजाबाई विथ अ ग्रेट पॉम्प. जिजाबाई बिकेम द फॉर्च्यून ऑफ द भोसले फॅमिली. बघा की निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. कुणाची? लखुजी जाधवांची. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. ओके. नेक्स्ट, आता आपल्याला शहाजी राजांबद्दल जाणून घ्यायचं आहे. शहाजी राजे. निजामशहा ट्रान्सफर्ड टू शहाजी राजे द जहागीर ही हॅड कन्फर्ड ऑन मालोजी राजे. शहाजी conferred on Maloji Raje. Shahaji Raje was a brave and capable man held in a great respect at the court of Nizam Shah. निजाम शहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. शहाजी राजे मोठे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. The Mughal Emperor decided to conquer the kingdom of Nizam Shah. For this, he made an alliance with the Adil Shah of Bijapur. मुघल बादशाहनं काय केलं? मुघल बादशाहने ती निजामशाही जिंकायचा बेत केला आणि विजापूरचा आदिलशाही त्याला येऊन मिळाला. तेव्हा काय झालं बघा, मलिक अंबर अँड शहाजी राजे फॉट ब्रेवली टू सेव्ह. मलिक अंबर आणि शहाजी राजे तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी
मलिक अंबर आणि शहाजी राजे निकराने रडले, खूप लढले ते त्यावेळेस, आणि दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. दे डिफिटेड बोथ द आर्मीज. त्यांनी काय केलं, दोन्ही फौजांचा पराभव केला. धिस बॅटल टूक प्लेस ॲट भातवाडी नियर अहमदनगर. शरीफ वॉज किल्ड इन द बॅटल. आणि त्यावेळेस काय झालं बघा, अहमदनगरजवळ भातवाडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. आणि या लढाईमध्ये शरीफजी काय झाले, मारले गेले. शरीफजी वॉज किल्ड इन द बॅटल. त्या लढाईमध्ये ते मारले गेले, त्यांचा मृत्यू झाला. शहाजीराजे डिस्प्लेड ग्रेट व्हॅल्युअर. शहाजीराजांनी त्या लढाईमध्ये खूप पराक्रम गाजवला. ही वॉज प्रेज्ड एव्हरीवेअर ॲट अ ब्रेव्ह जनरल. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र काय झाला, सर्वत्र त्यांना शूर सेनानी म्हणून ओळखू लागले, त्यांची प्रतिष्ठा वाढली. हिज रेप्युटेशन इन द कोर्ट वॉज टू एनहान्स्ड दॅट इव्हन. आणि दरबारात सुद्धा त्यांची प्रतिष्ठा वाढली. मलिक अंबर बिगन टू फील जेलस ऑफ हिम. मग त्यामुळं काय झालं, खुद्द त्यांची प्रतिष्ठा इतकी वाढली की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल काय वाटू लागलं, जेलस निर्माण झाली. तो त्यांच्याबद्दल काय म्हणतो आपण त्याला, त्यांच्याविषयी तो असा जळू लागला की त्यांना चांगलं म्हणतात, मला का नाही असं. धिस ग्रॅड्युअली लेड टू antagonism between them. As a result, Shahaji Raje left Nizamshahi and joined the court of Adil Shah at Bijapur. म्हणजे काय झालं की त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. त्यांच्या दोघांमध्ये अँटागॉनिझम म्हणजे त्या दोघांमध्ये विरोध निर्माण झाला किंवा ते एकमेकांना असं शत्रू समजू लागले. शहाजीराजा, मग त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात ते त्यांना तिथं जाऊन त्यांच्यासाठी ते काम करू लागले. आदिलशाह हॉनर्ड हिम विथ द टायटल ऑफ सरदार लष्कर, चीफ ऑफ आर्मी. म्हणजे आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. कुणाचा, शहाजी राजांचा. लॅटर देअर वेर मेनी डेव्हलपमेंट्स इन निजामशाही. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. द वजीर मलिक अंबर डायड. नंतर वजीर मलिक अंबर काय निजामशाहीत आदिलशहाला येऊन शहाजीराजे मिळाले. मग त्यामुळं परत पुढं काय झालं बघा, निजामशाहीमध्ये वजीर मलिक काय झाला, मृत्यू पावला. त्याचा मृत्यू झाल्यामुळे काय झालं बघा, ही शेमिंग सन ऑफ फतेह खान बिकेम द वजीर ऑफ निजामशाही. त्याचा वजीर मलिकचा पुत्र कोण, फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. शेमिंग म्हणजे तो कारस्थानी होता, तो म्हणजे चांगला नव्हता. ड्युरिंग हिज पिरियड द निजामशाही बिगन टू डिक्लाइन. तो आता काय झाला, निजामशाहीचा वजीर झाला होता. ॲट अबाउट द सेम टाइम. त्याच काळात काय झालं बघा, देअर वॉज थ्रीट द मोगल ॲग्रेशन. सो निजामशाह मदर applied to Shahaji Raje to return to Nizamshahi and save it. Therefore, Shivaji Raje left Adilshahi and returned to Nizamshahi. परत त्याच काळामध्ये काय झालं, फतेह खान हा कारस्थानी होता, त्यानं निजामशाहीचा वजीर झाला. पण त्याच काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. म्हणजे काय झालं, निजामशाहीचं महत्त्व कमी किंवा तिथं त्यांचं राज्य जाईल असं निजामशहाची हे झालं,
त्यांच्या ह्याचा धोका निर्माण झाला त्या निजामशाहीला. कोणीही येईल आणि आपलं राज्य आपल्यापासून बळकावून घेईल असं झालं. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यांना. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे गाठले. म्हणजे हे सगळं ओळखलं निजामशहाच्या आईनं आणि ती म्हणली आता काहीही करून शहाजी राजांना आपल्यात परत आणलं पाहिजे, नाहीतर आपलं खूप वाईट अवस्था होईल, आपलं राज्य जाईल, आपण रस्त्यावर येऊ असं निजामशाहीच्या आईला वाटलं. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये परत आले. ओके स्टुडंट्स, this lesson is complete. Okay, next lesson we see in next video. Bye.